नमस्कार, आपण पाहत आहात ओम टीव्ही न्यूज। उंब्रजमध्ये श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या 61 निमित्त सुरू असलेल्या एकनाथ हिरक आरोग्य वर्ष उपक्रमांतर्गत हे शिबिर पार पडले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले। तसेच गरजू रुग्णांच्या सेवेसाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। सह्याद्री हॉस्पिटल कराड, गांधी फाउंडेशन, विघ्नहर्ता क्लिनिक उंब्रज, मोरिया डेंटल क्लिनिक आणि यश लॅबोरेटरी यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली। 41 जणांची रक्त तपासणी, 150 नागरिकांची नेत्र तपासणी, 50 जणांची दंत तपासणी तर 45 रुग्णांची कान नाक घसा तपासणी करण्यात आली। याशिवाय हृदयविकार आणि व्हेरिकोज व्हेन्स तपासणीसह एकूण 155 रुग्णांची तपासणी यावेळी करण्यात आली। दरम्यान 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी यावेळी जपली। रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांना शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने गौरवण्यात आले। शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। उंब्रज व परिसरातील रुग्णांसाठी मोफत मूत्ररोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत उंब्रज हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर, शिवरत्न कॉलनी, चोरे रोड, उंब्रज, तालुका कराड येथे होणार आहे। या शिबिरामध्ये मूत्रपिंड व मूत्रमार्गाचे आजार, मूतखडा तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचे आजार याबाबत तज्ज्ञांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या शिबिरासाठी सातारा येथील मूत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर विराज पवार उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत। तसेच शिबिरामध्ये मूत्ररोग तपासणी, मूतखडा व प्रोस्टेट आजाराबाबत सल्ला, किडनी आरोग्य मार्गदर्शन तसेच आवश्यक तपासण्यांबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे। लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, लघवीत रक्त येणे, पोटदुखी, लघवीची धार कमी होणे, पाय व चेहऱ्यावर सूज येणे तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेटचे त्रास असल्यास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे। दरम्यान आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून प्रोस्टेट ग्रंथींची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार असून त्यासाठी रुग्णांनी जुने तपासणी रिपोर्ट, आधार कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड सोबत आणावे असेही यावेळी सांगण्यात आले। या शिबिरासाठी नावनोंदणी सुरू असून रुग्णांनी 70 30 92 54 46 तसेच 86 05 02 89 44 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।